नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण टीईटी परीक्षेसाठी भूगोल या विषयावरील महत्त्वाचे असे 50 प्रश्न पाहणार आहोत। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक 1, कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगात आहेत? योग्य पर्याय आहे 1, तर कैमूरच्या टेकड्या या विंध्य पर्वतरांगामध्ये आहेत। प्रश्न क्रमांक 2, राजस्थानातील डॅश हे शहर वाळूच्या नैसर्गिक टेकड्यांसाठी व मरुभूमी उत्सवासाठी प्रसिद्ध आहे। योग्य पर्याय आहे 1, तर राजस्थानातील जैसलमेर हे शहर वाळूच्या नैसर्गिक टेकड्यांसाठी व मरुभूमी उत्सवासाठी प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 3, उन्हाळ्याच्या अखेरीस मान्सूनपूर्व काळात येणाऱ्या पावसाच्या सरींना केरळ, कर्नाटक या राज्यात डॅश नावे ओळखले जाते। योग्य पर्याय आहे 4, तर उन्हाळ्याच्या अखेरीस मान्सूनपूर्व काळात येणाऱ्या पावसाच्या सरींना केरळ व कर्नाटक या राज्यात कॉपी बहार सरी या नावे ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 4, डॅश ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे। योग्य पर्याय आहे 4, तर सियाचीन ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे। प्रश्न क्रमांक 5, युनेस्कोने कोणत्या विद्यापीठास जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठाचा दर्जा दिला? योग्य पर्याय आहे 4, तर युनेस्कोने इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठास जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठाचा दर्जा दिला। प्रश्न क्रमांक 6, भारतातील कोणत्या उद्योगधंद्यास सनराइज इंडस्ट्री असे म्हणतात? योग्य पर्याय आहे 2, तर भारतातील अन्नावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगधंद्यास सनराइज इंडस्ट्री असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीचा पश्चिम उतार या भागात डॅश प्रकारचा पाऊस पडतो। योग्य पर्याय आहे 2, तर महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीचा पश्चिम उतार या भागात प्रतिरोध पर्जन्य प्रकारचा पाऊस पडतो। प्रश्न क्रमांक 8, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य पर्याय आहे 2, तर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही पुणे जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? योग्य पर्याय आहे 3, तर कोयना नदी ही पश्चिम वाहिनी नाही। प्रश्न क्रमांक 10, कोकणातील खाड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा। योग्य पर्याय आहे 1, तर राजापुरी, दाभोळ, जयगड व तेरेखोल हा कोकणातील खाड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आहे। प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग पनवेल आणि गोव्यास जोडतो? योग्य पर्याय आहे 3, तर NH17 हा राष्ट्रीय महामार्ग पनवेल आणि गोव्यास जोडतो। प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणते औष्णिक केंद्र बंद करण्यात आले आहे? योग्य पर्याय आहे 3, तर चोला हे औष्णिक केंद्र बंद करण्यात आले आहे। प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील डॅश या जलविद्युत प्रकल्पास अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेखा असे संबोधले जाते। योग्य पर्याय आहे 1, तर महाराष्ट्रातील कोयना या जलविद्युत प्रकल्पास अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेखा असे संबोधले जाते।
प्रश्न क्रमांक 14. 1956 मध्ये तुर्भे येथे अप्सरा ही भारताची पहिली अणुभट्टी उभारण्यास डॅश डॅश या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभले. योग्य पर्याय आहे 4. तर 1956 मध्ये तुर्भे येथे अप्सरा ही भारताची पहिली अणुभट्टी उभारण्यास ब्रिटन या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभले. प्रश्न क्रमांक 15. कोकणातील घाटांची रचना उत्तरेकडून दक्षिण दिशेकडे करा. योग्य पर्याय आहे 1. थळ, कुंभार्ली, फोंडा व आंबोली ही कोकणातील घाटांची रचना उत्तरेकडून दक्षिण दिशेकडे आहे. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्षांची पाने उन्हाळ्यात गळून पडतात कारण. योग्य पर्याय आहे 4. तर महाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्षांची पाने उन्हाळ्यात गळून पडतात कारण बाष्पीभवन कमी करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 17. अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य डॅश डॅश आहे. योग्य पर्याय आहे 2. तर अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य महाराष्ट्र हे आहे. प्रश्न क्रमांक 18. पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात. योग्य पर्याय आहे 2. तर पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे असे अमेरिका व कॅनडा या विभागात म्हणतात. प्रश्न क्रमांक 19. डॅश डॅश टक्के सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही. योग्य पर्याय आहे 3. तर 49% सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही. प्रश्न क्रमांक 20. सार्कच्या मंत्री परिषदेने सार्कचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र कोठे स्थापन करण्याचे ठरविले आहे. योग्य पर्याय आहे 3. तर सार्कच्या मंत्री परिषदेने सार्कचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र न्यू दिल्ली येथे स्थापन करण्याचे ठरविले आहे. प्रश्न क्रमांक 21. सिंहली ही खालीलपैकी कोणत्या देशातील एक प्रमुख लोक जमात किंवा वंश आहे. योग्य पर्याय आहे 1. तर सिंहली ही श्रीलंका या देशातील एक प्रमुख लोक जमात म्हणजेच वंश आहे. प्रश्न क्रमांक 22. एक सागरी नॉटिकल मैल म्हणजे किती किलोमीटर अंतर. योग्य पर्याय आहे 4. तर एक सागरी नॉटिकल मैल म्हणजेच 1.85 किमी इतके अंतर होय. प्रश्न क्रमांक 23. भारतातून किंबहुना आशियातून युरोपला जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणजे डॅश डॅश होय. योग्य पर्याय आहे 1. तर भारतातून किंबहुना आशियातून युरोपला जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणजे सुएझ कालवा होय. प्रश्न क्रमांक 24. बिग बँग थेअरी हा प्रत्यक्षात इतिहासपूर्व कालीन सिद्धांत प्रथम डॅश डॅशनी प्रस्तावित केला. योग्य पर्याय आहे 2. तर बिग बँग थेअरी हा प्रत्यक्षात इतिहासपूर्व कालीन सिद्धांत प्रथम जॉर्जेस लिमैत्रेंनी प्रस्तावित केला. प्रश्न क्रमांक 25. हिम नदीच्या भरण म्हणजे संचयन कार्यामुळे तयार झालेल्या लहान टेकड्यांना डॅश डॅश म्हणतात. योग्य पर्याय आहे 1. तर हिम नदीच्या भरण किंवा संचयन कार्यामुळे तयार झालेल्या लहान टेकड्यांना डमलिन असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 26.
1971 मध्ये आंध्र प्रदेशातील टेक्सास या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र विकसित करण्यात आले आहे. योग्य पर्याय आहे 1. तर 1971 मध्ये आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र विकसित करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 27. 1965 मध्ये खालीलपैकी कोणत्या संशोधकांच्या नेतृत्वाखाली भारतीय अवकाश संशोधन सुरुवात झाले? योग्य पर्याय आहे 1. तर 1965 मध्ये डॉक्टर विक्रम साराभाई या संशोधकांच्या नेतृत्वाखाली भारतीय अवकाश संशोधनास सुरुवात झाली. प्रश्न क्रमांक 28. यू आकाराची दरी हे खालीलपैकी कोणत्या भौगोलिक घटकाच्या कार्यामुळे निर्माण झालेले भूरूप आहे? योग्य पर्याय आहे 1. तर यू आकाराची दरी हे हिमनदी या भौगोलिक घटकाच्या कार्यामुळे निर्माण झालेले भूरूप आहे. प्रश्न क्रमांक 29. दक्षिण आफ्रिकेतील डॅश हे शहर सोने व हिरे यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. योग्य पर्याय आहे 3. तर दक्षिण आफ्रिकेतील किंबर्ले हे शहर सोने व हिरे यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 30. भारतातील डॅश या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था म्हणजेच NIO कार्यरत आहे. योग्य पर्याय आहे 2. तर भारतातील पणजी म्हणजेच गोवा या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था कार्यरत आहे. प्रश्न क्रमांक 31. अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहात डॅश हे सर्वोच्च शिखर वसलेले आहे. योग्य पर्याय आहे 1. तर अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहात सॅडल हे सर्वोच्च शिखर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 32. एल निनो हा उबदार पाण्याचा समुद्र वाहणाऱ्या देशाचा किनारा डॅश आहे. योग्य पर्याय आहे 2. तर एल निनो हा उबदार पाण्याचा समुद्र वाहणाऱ्या देशाचा किनारा पेरू आहे. प्रश्न क्रमांक 33. हिंदी महासागरात विषुववृत्ताजवळ स्थित असलेल्या कमी दाबाच्या विस्तीर्ण पट्ट्यास काय नाव आहे? योग्य पर्याय आहे 1. तर हिंदी महासागरात विषुववृत्ताजवळ स्थित असलेल्या कमी दाबाच्या विस्तीर्ण पट्ट्यास आंतर उष्णकटिबंधीय केंद्रीभवन पट्टा हे नाव आहे. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने हा सिद्धांत मांडला की सूर्य हा आपल्या सूर्यमालिकेच्या केंद्रस्थानी आहे? योग्य पर्याय आहे 1. तर कोपर्निकस या शास्त्रज्ञाने हा सिद्धांत मांडला की सूर्य हा आपल्या सूर्यमालिकेच्या केंद्रस्थानी आहे. प्रश्न क्रमांक 35. जगात निर्माण होणाऱ्या विद्युत ऊर्जेपैकी किती टक्के विद्युत ऊर्जा अणुऊर्जा संयंत्रातून निर्माण होते? योग्य पर्याय आहे 3. तर जगात निर्माण होणाऱ्या विद्युत ऊर्जेपैकी सुमारे 13% विद्युत ऊर्जा ही अणुऊर्जा संयंत्रातून निर्माण होते. प्रश्न क्रमांक 36. वातावरणातील कोणता थर हा दाट असून तो एकूण वातावरणाच्या 85% इतका व्यापलेला आहे? योग्य पर्याय आहे 4. तर वातावरणातील ट्रोपोस्फियर म्हणजे तपांबर हा थर दाट असून तो एकूण वातावरणाच्या 85% इतका व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक 37. एप्रिल 2012 मध्ये इंडोनेशिया येथे झालेल्या भूकंपामुळे त्सुनामी का झाला नाही?
योग्य पर्याय आहे 2. तर एप्रिल 2012 मध्ये इंडोनेशिया येथे झालेल्या भूकंपामुळे त्सुनामी झाला नाही, कारण समुद्र तळ उभ्या ऐवजी आडवे हलले त्यामुळे. प्रश्न क्रमांक 38. खालीलपैकी कोणता विशेष गुणधर्म उष्ण व दमट विषुववृत्तीय हवामानात आढळत नाही? योग्य पर्याय आहे 4. तर प्रतिरोध पर्जन्य या विशेष गुणधर्म उष्ण व दमट विषुववृत्तीय हवामानात आढळत नाही. प्रश्न क्रमांक 39. सन 2006 सालानंतर खालीलपैकी कोणत्या ग्रहाला सूर्यमालेतील ग्रह मानले जात नाही, परंतु बटू ग्रह म्हणून ओळखण्यात येतो? योग्य पर्याय आहे 4. तर सन 2006 सालानंतर प्लुटो या ग्रहाला सूर्यमालेतील ग्रह मानले जात नाही, परंतु बटू ग्रह म्हणून ओळखण्यात येतो. प्रश्न क्रमांक 40. त्सुनामी या जपानी शब्दातील सु आणि नामी म्हणजे काय? योग्य पर्याय आहे 3. तर त्सुनामी या जपानी शब्दातील सु आणि नामी म्हणजेच बंदर लाट होय. प्रश्न क्रमांक 41. समुद्रास मिळण्यापूर्वी पुढीलपैकी कोणती नदी विस्तीर्ण वाळवंटातून प्रवास करते? योग्य पर्याय आहे 3. तर समुद्रास मिळण्यापूर्वी कोलोराडो ही नदी विस्तीर्ण वाळवंटातून प्रवास करते. प्रश्न क्रमांक 42. खालीलपैकी कोणत्या प्रदेशास हजारो भाषांची भूमी म्हणतात? योग्य पर्याय आहे 2. तर आफ्रिका या प्रदेशास हजारो भाषांची भूमी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही? योग्य पर्याय आहे 4. तर घड्या हा भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही. प्रश्न क्रमांक 44. पृथ्वीचा ध्रुवीय व्यास पुढीलपैकी किती किमी आहे? योग्य पर्याय आहे 3. तर पृथ्वीचा ध्रुवीय व्यास हा 12,714 किमी इतका आहे. प्रश्न क्रमांक 45. 21 जून व 22 डिसेंबर या दिवसांना डॅश डॅश म्हणतात? योग्य पर्याय आहे 4. तर 21 जून व 22 डिसेंबर या दिवसांना संपात दिन असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 46. डॅश डॅश या तारखेपासून उत्तर गोलार्धात सूर्यकिरणे लंबरूप पडण्यास आरंभ होतो? योग्य पर्याय आहे 4. तर 21 डिसेंबर या तारखेपासून उत्तर गोलार्धात सूर्यकिरणे लंबरूप पडण्यास आरंभ होतो. प्रश्न क्रमांक 47. झास्कर, लडाख व काराकोरम पर्वतरांगांचे स्थान डॅश डॅश हिमालयात आहे? योग्य पर्याय आहे 2. तर झास्कर, लडाख व काराकोरम पर्वतरांगांचे स्थान काश्मीर हिमालयात आहे. प्रश्न क्रमांक 48. खालीलपैकी कोणते जलाशय उजनी प्रकल्पाशी संबंधित आहे? योग्य पर्याय आहे 2. तर यशवंत सागर हे जलाशय उजनी प्रकल्पाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 49. खालीलपैकी कोणता जिल्हा सध्या लाल पट्ट्याचा समजला जातो? योग्य पर्याय आहे 3. तर गोंदिया हा जिल्हा सध्या लाल पट्ट्याचा समजला जातो. आता शेवटचा प्रश्न क्रमांक 50. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील गाळाच्या संचयनाचा खालीलपैकी
कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? योग्य पर्याय आहे 2. तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील गाळाच्या संचयनाचा तराई, भांगर व खादर हा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.